मंगलमूर्ती नमस्कार. ऋग्वेद गुरुकुल परिवारातर्फे उपस्थित सगळ्यांचं वेदसेवकांचं मी सहर्ष स्वागत करतो. आजच्या अनौपचारिक सत्काराच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री मुंडलेबुवा यांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानबद्ध व्हावं. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेजर डॉक्टर श्रीपाद गिरसागर सर यांना विनंती करतो सर तुम्ही स्थानबद्ध व्हावं. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सत्कार आहे ते विश्वंभर गानशुक्ले यांचे वडील वैजनाथराव गानशुक्ले यांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानबद्ध व्हायचं आहे. यानंतर आपल्या पार्श्वचे सदस्य आणि प्रतिनिधी म्हणून मेजर डॉक्टर श्रीपाद गिरसागर सर आणि वैजनाथराव गानशुक्ले विश्वंभरचे वडील भार्गवरावाची पैंगणची पाठशाळा असेल अशा पाठशाळा निव्वळ आम्ही वेदसेवक आहोत आणि आमच्या सर्वांचे गुरुजी खडके गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने ही पाठशाळा सुरू राहील. ही पाठशाळा सुरू आहे आणि ही पाठशाळा सुरू राहील अशी त्यांची भावना आहे ती त्यांच्या वतीने मी या ठिकाणी मांडतो. आजपर्यंत घनपाठी जेवढे या पाठशाळेतून 7 जण झाले त्या सर्वांचा सत्कार या ठिकाणीच खडके गुरुजींच्या हस्ते होऊ शकला. आज जरी या ठिकाणी ते उपस्थित नसले, प्रकृती अस्वस्थ लांबचा प्रवास ह्या कारणामुळे ते आपल्याकडे येऊ शकले नाही, पण योग असा की रत्नागिरीला झालेल्या विश्वंभरच्या सत्काराला ते त्या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे हाही योग त्याने जवळ आणला हे विशेष आहे. घनपाठी झाले ते ते इथेच शिकले आणि घनपाठी झाले, पण क्रमांतअध्ययन वेगळ्या पाठशाळेत केलेल्या आणि विद्यार्थ्याकडून घनांतअध्ययन करून घेणाऱ्या गुरुजींनी तेवढ्याच निष्ठेनं आणि प्रेमाने ते करून घेतलं. अशा विश्वंभर गानशुक्ले यांनी अवधूत दत्तपीठ म्हैसूर, शारदापीठ शृंगेरी येथे क्रमांक परीक्षा देऊन उत्तम गुणाने उत्तीर्ण झाला. श्री बाबा महाराज सहस्रबुद्धे समाधी मंदिर पुणे या ठिकाणी घनपाठीची सर्वोच्च परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे. या कार्याचा गौरव करण्याची संधी आज आपल्याला मिळालेली आहे. पुढच्या महिन्यात देणार आहे तर परीक्षा याला ही प्रस्तावना लांबलेली मी या ठिकाणी थांबवतो आणि भार्गवाला विनंती करतो की आजचे अध्यक्ष जे आहेत मुंडलेबुवा त्यांच्या थोडक्यात त्यांनी परिचय करून द्यावा. सर्वांना नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मुंडलेबुवांना आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्याला त्यांना पण असा प्रश्न पडला असेल की आपल्याला मी इकडे का बोलावलं, असा त्यांच्या सकट सर्वांनाच प्रश्न पडला असेल. बाकीच्यांना पडत नाही प्रश्न, पण त्याबद्दल त्यांची ओळख सर्वांनाच आहे. एक माहिती या दृष्टीने जर आपण म्हणजे हा जो संबंध आहे की आपण त्यांना आज मुद्दाम का बोलावलं, तर माझं मनोगत म्हणा किंवा हे दोन्ही एकत्रित करून मी त्यांचा हे करून देतो की मुख्य म्हणजे पाठशाळा ही काय आहे, गुरुकुल आहे. गुरुजींच्या घरी राहून विद्यार्थ्यांनी अध्ययन करायचं आहे. यामध्ये काय होतं की ते हे गुरुजी आहे आणि हा त्यांचा विद्यार्थी. मग गुरुजी त्यांना शिकवताना दिसतं आणि विद्यार्थी गुरुजींकडे कसा अभ्यास करतो, कसा राहतो, कष्ट करतो, हे सगळं दिसतं. गुरुजी विद्यार्थ्यासाठी गुरुजी किती कष्ट करतायत हे दिसतं. पण ह्या सर्वामध्ये दिसत काय नसतं की त्या विद्यार्थ्याला त्या विशिष्ट वयात आपल्या घरातून गुरुजींकडे सोपवणं आणि त्याचं अध्ययन पूर्ण होईपर्यंत त्या निष्ठेने आपण त्या दोघांना साथ देणं ही खरं तर या दोन्ही याच्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. कशाला? कारण विद्यार्थी हा स्वतःच काहीतरी निर्णय स्वतः घेत असतो आणि स्वतः काहीतरी करत असतो. गुरुजी पण काही मान्यवर व्यक्ती बोलवायची, पण आज आपण मुद्दाम यासाठी मुंडलेबुवांना मान्यवर म्हणून बोलावलेलं नसून आपल्या पाठशाळेत जेवढी मुलं शिकतात
ह्या सर्वांच्या पालकांचा जो काही पाठशाळेच्या उन्नतीसाठी किंवा या कार्यासाठी जो काही हातभार आहे, या सर्वांचे मुख्य वल्लभचे एक प्रतिनिधी या नात्याने आपण आज त्यांना बोलावलेला आहे. यासाठी आपण बाकी त्यांची माहिती म्हणजे ही माहिती आधी सांगतो की एक काळ असा होता की ज्या काळात आज जसं मुलांना एक बाबा ही मुलं पाठशाळेत आली म्हणजे काहीतरी विशिष्ट अध्ययन करतील किंवा अमुक ह्या गुरुजींकडे पाठवलं म्हणजे त्यांचं अध्ययन होऊ शकेल वगैरे ही चर्चा आज आहे. पण ज्या काळात आम्ही अध्ययनाला येत होतो अक्षरशः आमच्या वडिलांनी किंवा बुवांनी वगैरे संहिता म्हटली ना तरी पुरे असं म्हणून आम्हाला पाठशाळेत पाठवलं होतं. आमच्या घराण्यात अजून दिसणाऱ्या पिढ्यांमध्ये कुणी अध्ययन केलेलं नाही, त्यामुळे जे म्हणजे वेदाध्ययन केलं पाहिजे शाखाध्ययन तेवढं जरी याने केलं तरी आमच्या सगळ्या पिढ्यांवर उपकार झाले या मुलाचे असे भाषा म्हणजे एवढ्याच साध्या विचाराने आम्हाला त्या सर्वांनी पाठवलं होतं. मग त्या काळात अशी कोणतीही खात्री नव्हती की बाबा या मुलाला गुरुजींकडे पाठवलं की याचा हा कोणीतरी पुढे मोठा अमुक बनणार आणि मग त्या सगळं एकदम त्याची कीर्ती त्याच्यामुळे मला स्वतःला काही कीर्ती मिळणार काही लाभ होणार यातलं काहीही नसताना बुवांनी वल्लभला अवघ्या 6व्या वर्षी इथे पाठशाळेत पाठवलं होतं. आजच्या काळात 6व्या वर्षी मुलाला पाठवणं हे का सोपं आहे, कारण आज थोडी तरी खात्री आहे अध्ययन होण्याची. त्या काळात त्यातलं काहीही नव्हतं. असं असताना बरं ज्या गुरुजींकडे पाठवलं त्या गुरुजींना त्यावेळी कोणताही नावलौकिक नव्हता की बाबा या गुरुजींकडे मुलांची अध्ययनं होतात हे होतं हे हा कोणताही विचार न करता म्हणजे फलाची कोणतीही अपेक्षा न धरता आपलं कर्तव्य आहे की आपण ब्राह्मणाच्या जन्माला आलो म्हटल्यावर आपल्याला शक्य झालं नाही, पण आपल्या मुलाचं ज्या दिवशी उपनयन झालं या दिवसापासून त्याने वेदाध्ययनाला जायचंय, कुणाकडे जायचंय, ते कुठपर्यंत अध्ययन करायचंय, त्याच्यापासून लाभ काय आहे ह्या कोणत्याही विचाराची त्यांनी पर्वा ना तेव्हा केली ते आजपर्यंत यापैकी कोणत्याही विचाराची कधी पर्वा करत नाही. की त्याचं अध्ययन संपून त्याचं पुण्याचं पारायण होऊन पुण्यात आणि कुठे कुडाळला वगैरे असा त्याचा सत्कार समारंभ संपला. त्याच्यानंतर मोजक्या कमीत कमी दिवसात त्यांनी घरी मुलांना आणून ठेवायला लावून घरी पाठशाळा सुरू केली. आता बाबा तू 10-12 वर्ष अभ्यास करून कंटाळला असशील, तुला आम्ही 10व्याच वर्षी पाठवलं, आता जरा घरी बरा करून राहा, कुठे फिरून ये, तुझे थोडे लाड आता करूया घरी. ह्यातलं काहीही न करता त्याला पुढचं काय पायरी आहे ही पायरी संपली. आता पुढची पायरी काय आहे अध्यापनाची. जर ताबडतोब अध्यापनाला लाग, काय तुला पाहिजे, घरात विद्यार्थ्यांची सोय करायची मी करतो, त्या पद्धतीने घरात पाहिजे असलेले वेळोवेळी केलेले असलेले बदल. बाबा मुलं जर 10 जण राहायला येणार तर आपल्या घरात आंघोळीपासून तयारी म्हणजे मुलं ही दात कुठे घासणार, ही मुलं आंघोळ कुठे करणार, जेवायला कुठे बसणार, मग एवढ्या मुलांना नित्य स्वयंपाकासाठी असलेली भांडी ही कुठून आणायची, ही ह्या सगळ्या गोष्टी काही असा नवीन शिकून गेलेला विद्यार्थी करत नसतो घरी. त्याचे जे आई वडील आहे हे जसे त्याच्या अध्ययनात त्याच्या मागे असतात त्याचप्रमाणे त्याने ज्यावेळी आपण अध्यापन करतो असं ठरवलं विद्यार्थ्याने त्यावेळी तेवढाच त्याच्यात सक्रिय सहभाग हा त्याच्यापेक्षा कणभर म्हणतो तो अधिक त्याच्या आई वडिलांचा सहभाग असतो. की आपल्या घरामध्ये इतकी वर्ष त्यांना घरात दोघांनी निवांत संसार करायची सवय असते. आपली सुद्धा मुलं आपल्या घरी नसतात, ती गुरुजींच्या घरी असतात. त्यामुळे इतकी निवांतता त्यांना असते घरी. खरं तर या सगळ्या निवांतपणावर पाणी सोडून आपल्या मुलाला नुकतंच जो अध्ययन करून आलेला आहे त्याला अध्यापनाला प्रवृत्त करणं आणि त्यासाठी जे काही कष्ट पडतील ते त्याच्यावर कमीत कमी पडून ते सगळे आपल्या माथ्यावर घेणं हे काम हे मुंडले बुवांसारखे जे कोणी पालक आहेत म्हणजे पाठशाळेतून सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी अध्यापन सुरू केलं. वल्लभ हे एक नाव सांगण्याचं, पण आता मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे ज्या कोणी 4-5 विद्यार्थ्यांनी अध्यापन सुरू केलं आपल्या घरी त्या सर्वांच्या पालकांनी ही भूमिका घरी घेतली. म्हणून ते विद्यार्थी हे बिनासायास म्हणतात तसं घरी सुद्धा जसं गुरुजींनी सगळी जबाबदारी घेतल्यामुळे ते अध्ययन करू शकले तसंच घरी गेल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी सगळी जबाबदारी घेतल्यामुळे ते अध्यापन पण तितक्याच सहजपणे घरी करू शकले. आणि म्हणून त्यांचे सुद्धा विद्यार्थी आता पुढे काही ना काही करून दाखवत आहे. तर
या सगळ्या आणि पुन्हा बुवांनी तेंडोली सारख्या ठिकाणी सोमयाग श्रौतयागांचं आयोजन पुन्हा पुन्हा केलं आणि ते नुसतं आपल्या घरापुरतं न करता त्याचा लोकांमध्ये प्रसार करून लोकांना त्या सगळ्या प्रकारांची माहिती होईल. आम्हाला सुद्धा त्याची माहिती नव्हती, श्रौतयाग कसे करतात. त्या निमित्ताने आम्हाला त्याची माहिती झाली, सर्व लोकांना माहिती झाली. यानंतर पुन्हा ज्यांनी षडंगाची परीक्षा देऊन काही विशिष्ट तयारी केलेली आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे फडके गुरुजींची ही इच्छा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे, एक वेळ तुम्ही घनांतरध्ययन विसरलात तरी चालेल पण षडंग नाही विसरून चाललं. तर मग षडंगाच्या तयारीसाठी म्हणजे ती तयारी टिकून राहण्यासाठी काय विशेष प्रयत्न करता येतील यासाठी वेदांग काय सेवा वेदांग प्रतिष्ठान नावाच्या संस्थेच्या खरंच संस्था वगैरे स्थापन करणं हे गुरुजी बुवा वगैरे या लोकांच्या यातलं नाही. ही माणसं एक व्यक्ती म्हणजे स्वतःच अख्ख्या संस्थेला पुरून उरणारे लोक आहेत. पण कसं काय होतं की आता काळ जसा पुढे पुढे जात आहे तसा लोकांना जी मदत करायची असते त्या कार्याला ती व्यक्तिशः आपण घेतली तर ती ह्याच्या व्यवस्थेत बसत नाही. त्यासाठी ती संस्थेला ती मदत स्वीकारणं हे सोयीचं पण एवढ्या गोष्टीसाठी ती संस्था त्यांनी नावाला स्थापन केलेली आहे आणि त्याच्यातर्फे ही माणसं जे त्यांचं आता म्हणजे पालक असताना एक कर्तव्य होतं त्यावेळी ते केलं, मग मुलं अध्यापक झाल्यानंतर जे कर्तव्य होतं ते केलं. आता आपल्या मुलानंतरची जी मुलं पाठशाळेमध्ये शिकतायत मग त्यांचं अध्ययन टिकण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न हे मुंडले बुवा नित्य करत होते आणि अजूनही करतायत. यानंतरही त्यांनी बराच मोठा काळ असा प्रयत्न करून ठेवून आम्हा सर्व मुलांना जे पहिल्या दिवसापासून मार्गदर्शन करत होते, आम्ही पाठशाळेत आलेल्या दिवसापासून असं आम्ही म्हातारे होईपर्यंत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं असं मी बोलून माझे थोडंसं लांबलेलं मनोगत किंवा परिचय असं या दोन्ही गोष्टी मी यांना विराम देतो. तर ते आपला सत्कार तर देऊन लाभलेत. औपचारिक कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार अगोदर असतो त्याप्रमाणे आपल्या अनौपचारिक कार्यक्रमात त्यांचा आपण अगोदर सत्कार करूया. मी आपले शाळेचे प्रतिनिधी केसागर सरांना विनंती करतो की त्यांनी मुंडले बुवांचा सत्कार करावा. जसं भार्गव म्हणाला की पालकाचं म्हणून काही कर्तव्य असतं, ते कर्तव्य सगळ्यात मोठं आहे. तर त्या कर्तव्यात कुठेही हात आखडता न घेता ज्या गुरुजींकडे म्हणून आपल्या मुलांना सोपवलेलं आहे ते याचं जे काय भलं करायचं ते करतील या एकमेव हेतूने ज्याने विश्वंभरला म्हणजे खरं तर असं होतं की एका पाठशाळेतल्या गुरुजींकडून अध्ययन संपलं की आता पुरे झालं तुझं ये ना त्या घराकडे असं असतं की झालं तेवढं ध्यान पुरे झालं आता मला थोडीशी मदत कर अशी पालकांची काही अपेक्षा असते. किंवा आता तू लग्नाचा व्हायचं झाला तर तुझं लग्न करून द्यायला पाहिजे अशी आई वडिलांची इच्छा असते, आईची विशेष करून इच्छा असते. ह्या सगळ्या इच्छेवर पाणी सोडून आपल्या मनाने आणखी काही अध्ययन केलं पाहिजे याकरता आपल्या गुरुजींकडे आणून ठेवलं. त्यांना आता खरं तर असं वाटत असेल की हे सगळं का बोलतायत म्हणून, पण त्यांचा सत्कार करणं आज आपलं कर्तव्य. असे पालक पुढे जाऊन आपण आपल्यातूनच निर्माण झाले पाहिजे म्हणून त्यांना एक मार्गदर्शन किंवा मार्गदर्शक म्हणून असे कोणी आपल्यामध्ये आहेत, जसे मुंडले बुवा आहेत. तसं आपण सुद्धा पुढे जाऊन आपल्या मुलांना अशा पाठशाळेत आपल्या कर्तव्याला न विसरता ठेवायला पाहिजे. याकरता म्हणून पुढे जाणारे कोणतरी मार्गदर्शक लागतो, त्याच्या पावलावर पाऊल घेऊन आपण चालायचं असतं. असे मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत.
त्या कानसुपती गुरुजींचा मी सत्कार करण्याची विनंती आमचे अध्यक्ष मुंडे बुवा यांना करतो. भगवन्तं प्रभुवन्तमेव राजाधिपतिर्बभूव सङ्कीर्णाश्वपचन्द्राणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः विरामाय सुज्युते राशिमेव प्रभरायो निमग्नये वस्त्रेणेव वासयामनमोनाशुचिं ज्योति. जसं काही वर्षांपूर्वी इथे ही पाठशाळा होती हे लोकांना माहिती नव्हतं, तसं अजूनही ही पाठशाळा वृद्धिंगत व्हावी म्हणून पाठशाळेच्या बाहेर राहून त्यांची मुलं पण या पाठशाळेत नाही शिकत. अशी काही लोक आहेत समाजात की जे आपलं नाव किंवा आपली प्रतिमा दाखवू इच्छित नाहीत, पण या पाठशाळेतना मदत करायची मनापासून असते. वेळोवेळी ते स्वतः चौकटी करून मदत करतात, तसे गिरसागर. तसे सिंधुदुर्ग जिल्हा ब्राह्मण मेळाचे अध्यक्ष आहेत आज आपल्याला निलेश सरस्वती आचार्य उपस्थित आहेत. ह्या कार्यक्रमाला किंवा अशा कार्यक्रमांना पाठशाळातल्या त्यांनी इथं यावं अशी काही लोक आहेत जे आपली म्हणून आहेत. त्यापैकी ते जवळचे आहेत म्हणून नव्हे, पण कायमच येत असतात. त्यांचं स्वागत करायचं म्हणून मी नारायणला सांगतो की अध्यक्षांच्या मार्फत आपण ते स्वागत करूया की या आणि अशा कार्यक्रमाने त्यांनी वेळोवेळी यावं आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. प्रिय मेघासो अर्चता अर्चन्दपुत्रका उत पुरन्न कृष्णवर्चता येऊन हिंदीकडून पवमान म्हटलं याने. तर 40व्या वर्षी याशिवाय संहिता सुरू केली आहे शिकायला. तर हे जवळ आहे घर किंवा आणखी काही या गोष्टी, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चांगल्या कामांना आडकाठी करणारे प्रयत्न करतात. पण हे सगळं सोडून सुद्धा या ठिकाणी कायम या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मदत करतात म्हणून त्यांचं स्वागत. मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करण्यापूर्वी मी विश्वंभरला आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी चौरंगावर स्थानापन्न व्हावं. आपण जो सन्मान करतो आहोत तो त्या ठिकाणी आहे सांगावा. गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री वेदपुरुषाय नमः. सन्मान पत्र. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां. वेदनिष्ठा महत्प्रयास व वेदनारायणाच्या अखंड कृपेने वेदमूर्तीची विश्वंभर वैजनाथ कानशुक्ले यांनी ऋग्वेद गुरुकुल वायंगणी येथे प्रवेश केल्यापासून जटाघनाचे अध्ययन करून म्हैसूर व शृंगेरी येथे पदक्रम परीक्षेत प्रथम श्रेणी, सहस्रबुद्धे समाधी मंदिर पुणे येथे जटाघनाच्या परीक्षेत उत्तम यश संपादन केले. तत्पश्चात ऋग्वेद गुरुकुल वायंगणी व संस्कृत पाठशाळा रत्नागिरी या 2 ठिकाणी घनपारायणे करून वेदपुरुषाची वाक्सेवा केली आहे. तन्निमित्त आजच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी हे सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. ईश्वर कृपेने त्यांच्याकडून अखंड वेदसेवा घडत राहो अशी सदिच्छा. प्रधानाचार्य वेदमूर्ती श्री दिनकर भट्ट माधव खडके गुरुजी. अध्यापक ऋग्वेद गुरुकुल वायंगणी वेदमूर्ती श्री दत्तात्रय महादेव मुरवणे. देवांना विनंती करतो की आपण सर्वांचा रफेतानी विश्वंभर सत्कार करावा. देवयज्ञमिमन्नो भारतेयञ्जुषस्वा तृप्ताञ्जहुर्मातुलस्य वयोषा भागस्ते वैतृष्मसेयी भवामीवा यज्ञस्वरं भगवन्तं प्रभुवन्तमेव राजाधिपतिर्बभूव सङ्कीर्णाश्वपचन्द्राणां सुमङ्गल्यं
गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझं पूर्ण क्रमांपर्यंत अध्ययन सच्चिदानंद वेदपाठायत क्रमापर्यंत अध्ययन पूर्ण झाले. त्यानंतर मला विचार असा आला की का आता काय करायचं. तर माझे बाबा म्हणाले की पुढे काय करणार आहेस, काय ठरलंय का. तर मी म्हणालो की मला शिकायचं आहे पुढे. तर त्यानंतर माझं आता प्रश्न असा आला की शाळा काय कोणती, कुठं शिकायचं, कुठं शिकायचं. तर मग माझा दादा गोविंद दादा त्यानं म्हणाला की वेदमूर्ती दत्तात्रय मुलवणी गुरुजी त्यांची भाषा आहे नारायणगणी हे चांगलं अध्ययन होईल. तर मला विचारलं त्यानं की तू काय राहणार आहेस का तिथं. तू म्हणालो नाही राहणार आहे. तेव्हा मला असं वाटलं की तिथं राहूया. त्यानंतर तिथं मी इथं आल्यानंतर गुरुजींच्या सान्निध्यात माझं त्याच्यावर अध्ययन संपूर्ण झाले. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली माझं भरपूर अध्ययन चांगलं झालं आणि मला जे काही म्हणजे काही येत नव्हतं ते आज मी झालो काहीतरी म्हणलो. त्यानंतर गुरुजींना मार्गदर्शन त्यानंतर वाटलं नव्हतं साधारण ते माझं पारायण झालं. घनपारायण झाल्यानंतर पण असं वाटलं नाही की पारायण झालं तेव्हा मला खूप आनंद झाला. आता थोडक्यात सांगतो मी. तर 7व्या वर्षी तिची मुंज केली. मुंज केल्याच्या नंतर येळेगाव इथे मुंज झाली. एकामेच्या आशीर्वादाने गुरु महाराजांच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं झालं आणि त्याला फक्त दाखवण्यासाठी वेशाळेमध्ये ठेवायचंय म्हणून घेऊन गेलो धनगर टाकायला. आणि तिथं नुसतं दाखवायला म्हणून गेलो. तिथं ठेवल्याच्या नंतर मी वापस आलो. आल्याच्या नंतर आमच्या घरच्यांनी खूप हे केलं की तुम्ही मायलेकराची तुटातूट करायले आणि असं केल्यानं कुठं चांगलं होतं का. पण खूप हे केलं आणि सगळं ठेवून त्याला ठेवलं आणि त्यानं त्याचं चीज केलं. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर क्रमांक परीक्षेपर्यंत त्याच्यानंतर गोविंदाला म्हणतो तेव्हा आपल्याला शिकायला ठेवायचे गोष्ट. तर त्या म्हणला पुण्याला जर ठेवलं तर तिथं काही व्यवस्थित शिक्षण होणार नाही म्हणला. आणि म्हणून गुरु जे आहेत त्यांच्याकडे जर आपण ठेवलं तर खूप चांगलं होईल म्हणला. आणि मग त्याला प्रतिसाद देऊन त्याला आज इथपर्यंत आणलं गुरुजींनी. हे खूप आशीर्वाद आहेत गुरुजींचे की आज माझा पोरगं एका पिठावर बसून इतके मंत्र आता बोलू शकत नाही. एवढे बोलू आशीर्वाद मागतो गुरुजी. जसं भार्गवाने म्हटलं की हा एक महामार्ग आहे. या महामार्गावर पुढे ढकलण्याचं काम गुरुजींचं आहे. हीच भावना आता गुरुजींची असेल की मी आणलं किंवा मी इथे त्याला शिकवलं म्हणून तो मोठा नाही झाला. त्याने त्याचा अभ्यास चुकवला नाही म्हणून तो मोठा झाला. गुरुजींच्या वतीने ही भावना व्यक्त करतो. आज आपल्या उपस्थितांपैकी काही विद्यार्थी मनोगत व्यक्त करू इच्छितात. मी सुरुवातीला पांडुरंग गुरुजींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी किंवा वेदमूर्ती मुलवणे गुरुजी आणि या क्षेत्रातील जे सगळे वैदिक त्या सगळ्यांना वंदन करून शब्द बोलतो. मगासपासून सगळा जो प्रकार चाललाय भार्गवपासनं इथपर्यंत हा सगळा काय एक ना धड भाराभर किल्ला अशी अवस्था आहे वैयक्तिक माझी. आणि त्या संबंधानं आपण मगासपासून खूप काही असं मोठं ऐकलेलं आहे.
तसं काहीही नाही पहिली गोष्ट. शिवाय एक वचन असं आहे, स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची. स्तुती सगळी ईश्वर पात्र होतो, तसा तिला मानव कार्य होतो. प्रत्येकाचं एक स्वतंत्र कर्म आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आश्रम आहे, त्यामध्ये ब्रह्मचर्यावस्था आहे, गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थ आहे आणि संन्यासाश्रम आहे. या चारही आश्रमामध्ये प्रत्येकाचं एक स्वतंत्र कर्म आहे. त्या त्या आश्रमानुरूप त्यानं ती कर्म उत्तम प्रकारानं करायची. आणि त्यामधला सगळ्यात पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम. म्हणजे ज्या आश्रमामध्ये आपण मिळवायचं आहे, भरपूर मिळवायचं आहे, विविध मार्गातून ज्ञान म्हणून जे आहे ते मिळवायचं आहे आणि मिळवलेलं दुसऱ्या आश्रमामध्ये, गृहस्थाश्रमामध्ये त्याचा विनियोग करायचा आहे. तो विनियोग करत असताना तिथे आलेले अनुभव ते तिसऱ्या आश्रमामध्ये त्या अनुभवाचा, म्हणजे तो विनियोग करत असताना आलेला अनुभव, त्या अनुभवाचा उपयोग करून तिसऱ्या आश्रमामध्ये आपली साधना करायची. आणि आपण साधनेनं परिपूर्ण झाल्यानंतर चौथा आश्रम येतो, संन्यासाश्रम. म्हणजेच सर्वामुखी मंगल बोलवावे. आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता जळी स्थळी काष्टी पाषाणी समदृष्टी व्हावी. सर्वांच्या ठिकाणी जे आपल्याला मिळालं ते सर्वांना मिळावं, अशा दृष्टीनं जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला सांगावं. अशा प्रकारानं संन्यासाश्रमाची बांधणी आहे. म्हणजे तो नारायण स्वरूप होतो, परब्रह्म स्वरूप होतो. तर अशा प्रकारानं आपला सगळा प्रवास चालू असतो. आणि अशा या प्रवासामध्ये अनेक प्रकारचे जीव घटक आहेत, अनेक जाती आहेत. आणि या सगळ्यांमध्ये ब्राह्मण हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. हे तो ज्ञानाचं प्रतीक आहे, किंबहुना त्याचा जन्म ज्ञानासाठी आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून काहीतरी वेगळं काय बोलावं, सगळंच बोलून झालेलं आहे. कसं आहे, मगाशी भार्गवनं सांगितल्याप्रमाणे आई वडील त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, गुरुजनांची भूमिका महत्त्वाची आहे, त्याबरोबर त्याची स्वतःची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. सगळ्या उभं मगासपासून चर्चेतनं झाला आहे. त्यामध्ये सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः दातृत्वं वंशपुण्येन आणि आत्मपुण्येन भाग्यतः. अशा 4 गोष्टी महत्त्वाच्या येतात. सुशीलत्व, सात्विकता ही विशेषत्वानं आईकडून असते. म्हणून आई पुण्यवान पाहिजे, आईचा वंश पुण्यवान पाहिजे. त्यानंतर चातुर्य जे आहे समाजामध्ये, ते म्हणजे समाजामध्ये आपली विशिष्ट प्रतिमा कशी निर्माण करावी, त्यासाठी लागणारी जी बुद्धी, त्या बुद्धीची प्रगल्भता किंवा तिचा विस्तार करणं, हे जे आहे यासाठी वडिलांची पुण्यानी उपयोगी पडते. त्यानंतर आपण जे मिळवलंय ते वैयक्तिक आपल्यापुरतंच मर्यादित न ठेवता, संकुचित न ठेवता ते दुसऱ्यांसाठी वाटणं, यासाठी वंशही तितकाच शुद्ध असावा लागतो, दातृत्व असावं लागतं. केवळ दातृत्व म्हणजे लक्ष्मीचं, पैशाचं दातृत्व नव्हे, तर आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला कुठेही कुठच्याही कारणानं उपयोगी पडेल ते कसलाही विचार न करता सांगून टाकणं, देऊन टाकणं, ते दातृत्व. आणि अशा प्रकारचा विद्यार्थी की ज्याला जे आपला इथला विषय घेतला तर अध्ययनाच्या संबंधानं, आता यांचा विचार केला, माझा विचार केला तर वेद कशाला म्हणतात किंवा याज्ञिक पूर्ण कशाला म्हणतात हाही विषय आम्हाला माहीत नाही. तरीसुद्धा काहीतरी प्रत्येकाचं एक स्वतंत्र पुण्य आहे. आत्मपुण्येन भाग्यतः. तसं
हे जे आता इथं सगळे वैदिक घडलेले आहे, या वैदिकांचं सुद्धा एक स्वतंत्र वैयक्तिक पुण्य आहे. याचाही ऊह तितकाच महत्वाचा आहे. आत्मपुण्यानं भाग घेत आहात आणि हे सगळं होत असताना आई वडील, समाज, गुरु हे जेवढ्या आपल्या उपयोगी पडतात तेवढंच त्याचंही काही कर्म विशिष्ट असावं लागतं. नाही तर काही मुलं अशी असतात की सगळं असतं पण त्याच्या इथं काहीच नसतं. म्हणून ती आत्मपुण्याई सुद्धा असावी लागते आणि तशी ती आज याच्या मागं आहे. आणि म्हणून आज अगदी म्हणजे तसं म्हटलं तर अल्पकाळामध्ये हा घडला, धनपाठी झाला. आणि म्हणून सर्वप्रथम म्हणजे माझ्यातर्फे त्याचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्याला धन्यवाद देतो. उत्तम प्रकारानं त्याची प्रगती व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. गुरुजनांचे आशीर्वाद लाभावेत, मुलाचं कल्याण व्हावं वगैरे. मुद्दा असा आहे म्हणजे मागासपासून जे बोलून झालं त्याच्यातलाच विषय आहे, पण थोडासा पुढचा की हे सगळं होत असताना हे आपण करतो, या सगळ्या करण्याचा उद्देश काय? साधारण काय होतं, त्या कालामध्ये वेदपाठ शाळाच नव्हत्या. ज्या होत्या त्या केवळ किरकोळ याज्ञिक विषय होते. संहिता कशाला म्हणतात हेही माहीत नव्हतं समाजाला. पण त्यावेळी हा वेदवृक्ष इथं उत्पन्न झाला गुरुजींच्या रूपानं आणि त्याचा विस्तार होत चाललाय. पण हे सगळं होत असताना याच्यातनं आपल्याला मिळवायचं काय हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नाहीतर काय होतं, त्यानं आपल्या मुलाला वेदपाठ शाळेत ठेवला, म्हणून मग माझ्याही मुलाला ठेवला, मग आणखी दुसरा म्हणतो मग आमचाही तिकडेच जाऊ दे. असं सगळं होत जाऊन केवळ संख्या भरणं हा याचा उद्देश नाही. तर मग अशी मनपत्रातलं वाक्य आहे ना, वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयता. म्हणजे वेदाच्या आज्ञेनुसार त्याचं नित्य अधिवासन करून किंवा त्याचा नित्य अभ्यास करून त्याच्यामध्ये जे काही ज्ञान आपल्यासाठी मांडलेले आहे त्या ज्ञानाचा परिपूर्णतः आपल्या व्यवहारामध्ये उपयोग करून शेवटी पुढे काहीतरी अपचितीही म्हणजे पापमुक्त होणं किंवा या जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होणं हा त्याचा अंतिम ध्येयवाद आहे. ब्राह्मणस्य हि देहोयम क्षुद्रकामाय नैष्यते आदौ ज्ञानाप्तये पश्चात कृतघ्नत्व निवृत्तये. परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराज असं म्हणाले. ब्राह्मणाचा उद्देश वेद शिकणं हाच मुख्य आहे. मग वेद शिकण्याचा उद्देश काय? केवळ वेद शिकून प्रतिष्ठा मिळवायची, सन्मानपत्र मिळवायची इतका मर्यादित त्याचा उद्देश नाही, तर स्वतःचं जे काही मनुष्य जन्माची इति कर्तव्यता ज्याला म्हणतात ती प्राप्त करणं हा त्याचा उद्देश. आणि इति कर्तव्यता म्हणजे काय? तर अपचिती. म्हणजे मन हा जो प्रकार आहे हा मन नमन करणे किंवा त्या मनाला नष्ट करणे, स्वतःचं नामनिशाण जगातनं नष्ट करणे, म्हणजेच पुनरपि जननम पुनरपि मरणम हे सगळं थांबवण्यासाठी आपल्या ब्राह्मणांसाठी हा मार्ग आहे. शूद्रांसाठी त्यांनी फक्त या सगळ्या वरच्या लोकांना नमस्कार करावा, त्या एका नमस्कारामधून तेच फल त्यांना मिळतं. उत्तम प्रकारानं वाणिज्य करून त्या लोकांना ते फल मिळतं. समाजाचं संरक्षण करून क्षत्रियांना ते फल मिळतं. पण ब्राह्मणांसाठी या वेदाची उपासना करून त्या वेदाचं तत्वसार जाणून त्याप्रमाणे स्वतःला मुक्त करणं हा ब्राह्मणाचा मुख्य ध्येयवाद ठरतो. पुढचा प्रश्न असा आहे, मग हे सगळं होण्यासाठी भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक आहे. अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवंचैवात्र पंचम. अधिष्ठान आहे म्हणजे ज्यावेळी वल्लभ आणि पाठशाळेमध्ये आले त्यावेळी आम्हाला कळलं, कुठंतरी मोरवणे नावाचे गुरुजी त्यांनी वेद पाठशाळा काढले, ते संहिता शिकवतात, ऋग्वेद शिकवतात, याच्या पलीकडे काही कोणाला माहीत नव्हतं. पण एक अधिष्ठान निर्माण झालं की आपल्या सिंधुदुर्गामध्ये वेद शिकविणारे गुरुजी आहेत. अधिष्ठान झालं.
तथा करता त्या अधिष्ठानाला त्याचा अधिष्ठानाचा उपयोग करून तिथं वेदविद्या शिकणारे तत्कालीन असणारे अनेक विद्यार्थी इथे आले, काय 5-10 असतील, तेही आले. करणंच पृथक विधम. आता वेदविद्येला विशेष काही साधन लागत नाही, एक पोथी आणि अभ्यास करणं. कुठच्याही क्षेत्रामध्ये घर बांधायचं झालं तर जागा लागते म्हणजे अधिष्ठान. घर बांधणारा लागतो. घर बांधण्यासाठी विविध प्रकारचं साहित्य लागतं, म्हणजे विविध करणंच पृथक विधम, विविध प्रकारचं साहित्य लागतं आणि विविध असं पृथक चेष्टा. चेष्टा म्हणजे प्रयत्न. त्या प्रयत्नाची जरुरी असते. त्या संबंधानं आपल्याला ज्ञान असावं लागतं आणि नुसतं ज्ञान असून भागत नाही. तशा प्रकारचे प्रयत्न म्हणजे अंग हलवावं लागतं, कष्ट करावे लागतात, मग उत्तम प्रकारची वास्तू निर्माण होते. ह्या पहिल्या 4 गोष्टी झाल्या. उत्तम प्रकारचे गुरुजी लाभले, उत्तम प्रकारचे काय असतील ते बुद्धिवान प्रत्येकाच्या क्षमतेनुरूप विद्यार्थी इथं झाले, त्यांचे उत्तम प्रकारचे प्रयत्न झाले. पण हे सगळं होत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दैवंचैवात्र पंचमम, म्हणजे भगवंताची कृपा असल्याशिवाय, ईश्वरी कृपेचा साक्षात्कार झाल्याशिवाय किंवा ती कृपा प्राप्त झाल्याशिवाय यापैकी काहीही होत नाही. म्हणून ज्या वेदाध्ययनाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये हळूहळू प्रगट होतो, ते वेदाध्ययन केवळ समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवण्याकरता मर्यादित न ठेवता किंबहुना तो उद्देश डोळ्यासमोर न ठेवता त्याच्यातनं आपल्याला ज्या एका ईश्वरी कृपेने, केवळ एका ईश्वरी कृपेने सगळ्या गोष्टी साध्य होतात, ती ईश्वरी कृपा साध्य करण्यासाठी त्या ज्ञानाचा वापर करणं आज काळाची गरज आहे. कारण कसं आहे, आज विज्ञान युग खूप पुढे चाललंय आणि विज्ञानामध्ये आपण सगळीकडे बघतोय की, मला इंग्रजी येत नाही पण फॉर्मॅलिटी व्यवहारामध्ये वापरली जाते. तसं न होता ते आंतरिक साधना घडून ती वेदविद्या जे आपण अध्ययन करू, जे आपण घर बसल्या संथा म्हणत असू, ती संथा सुद्धा एक आंतरिक उपासनेचं साधन झालं पाहिजे. म्हणजे ती संख्या सुद्धा आपली उपासना ठरते आणि त्या उपासनेतून भगवत कृपा होते. आणि भगवत कृपेच्या संबंधानं बोलायचं तर या एका कृपेच्या योगानं असणारी जीवनातील सगळी अरिष्ट, कुंडलीमधली 12ही घरं, त्यामध्ये असणारी अरिष्ट ती सगळी नष्ट होऊन प्रत्येक घर शुद्ध होतं आणि आपला विकास होतो, उन्नती होते. किंबहुना काही काळापुरती मिळवलेली प्रतिष्ठा, समाजामध्ये मान्यता, ती तेवढी मर्यादित न राहता केवळ एका ईश्वरी कृपेचा साक्षात्कार झाला तर ती प्रतिष्ठा पिढ्यानपिढ्या राहते. आणि ती जर नसेल, केवळ वेदविद्येचं, आपला इथला विषय वेदविद्या आहे म्हणून बोलतो, केवळ वेदविद्येचं अध्ययन उत्तम प्रकारानं घडून सुद्धा जर ईश्वरी कृपेची त्याला जोड नसेल किंवा तो भाव नसेल, विद्यार्थी गुणपंचकामध्ये महत्वेच्छा नावाचा एक महत्वाचा गुण आहे. महत्वेच्छा म्हणजे हे सगळं शिकून मला मिळवायचंय काय ते कळलं पाहिजे, तो उद्देश असला पाहिजे. तर ईश्वरी कृपा, त्यासाठीच हा सगळा प्रपंच आहे. एक ईश्वरी कृपा मिळाली की व्यवहारातल्या सांसारिक ज्या अधिभौतिक सगळ्या गोष्टी प्राप्त होतात आणि आध्यात्मिक गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे यतः अभ्युदय, तो अभ्युदय इथंच घडतो आणि निःश्रेयसा म्हणजे परमार्थाची उत्तम प्रकारानं जोड इथंच होते. म्हणून विनंती अशी आहे, खूप बोलत नाही, इथंच थांबतो, वेळ पण झाली, की हा जो मार्ग आहे या मार्गामध्ये आपल्यासाठी ब्राह्मणांसाठी हाच मार्ग आहे. तर या मार्गातून म्हणजे हा उपदेश करण्याचा मला अधिकार नाही, कारण सगळे गुरुजी आणि अन्य तत्सम अनेक समोर विद्वान आहेत. पण इथं उभं राहिल्यानंतर काहीतरी बोललं पाहिजे म्हणून विनंतीपूर्वक बोलतो की या सगळ्या अध्ययनाचा, एखाद्याचं अध्ययन कमी झालं तरी चालेल,
म्हणजे सगळ्यांनीच घनपाठी व्हावं त्याबद्दल साशंकता नाही, पण अध्ययन कमी झालं एखाद्याचं मगाशी बोलल्याप्रमाणे प्रारब्धानं चालेल, पण त्यामध्ये ईश्वरी भक्तीचाच उद्देश असावा किंबहुना ईश्वरी कृपा आपल्यावर व्हावी असा उद्देश असावा, अशी भगवंतानं प्रत्येकाच्या मनामध्ये उत्तम प्रकारची प्रेरणा द्यावी आणि प्रत्येकाचं उत्तम प्रकारानं अध्ययन होऊन जसं आज ह्या आसनावर विश्वंभर आहे तसे सगळे इथे कधी ना कधी बसावे अशी इच्छा व्यक्त करतो वेदपुरुषांच्या जवळ आणि सर्वांना वंदन करून शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये उच्च परीक्षा झाल्यानंतर एक म्हणजे परीक्षा निकाल वगैरे झाल्यानंतर निकाला दिवशी किंवा त्यानंतर करते एक निरोप समारंभ म्हणून असतो. त्यात सगळे माझे विद्यार्थी म्हणजे मोठी परीक्षा पास झालेले वगैरे सगळे येऊन आपापली मनोगत वगैरे व्यक्त करतात. तो दिवस झाला की त्या शाळेशी किंवा महाविद्यार्थी त्यांचा संपर्क पूर्णतः बंद होतो, ते आपापल्या संसाराला लागतात. पाठशाळा किंवा गुरुकुल ही अशी संस्था आहे की जिथे पाठशाळेतून बाहेर पडलं की आता आपल्याला पाठशाळेत जायला हवं होतं, या क्षणी आपण पाठशाळेत हवं होतं असं वाटायला लागतं, किंवा आपण कोणतं ना कोणतं निमित्त शोधून या बाजूला आलोय ना मग आपल्या पाठशाळेत जाऊन येऊया, किंवा आता अमुक मोठीकडे जायचं आहे ना मग आपण अगोदरपासून असं नियोजन करतो की पाठशाळेत जाता यावं. हे बरोबर विरुद्ध जे आहे ना ते इथे असण्यामागचं कारण आहे की गुरुजींनी जे आपल्याला भावना दिलेली आहे सगळ्यांना ती इतकी सात्विक आहे की कुठचीही गोष्ट त्याला आड येत नाही. वामन जरा कितीही लांब राहिला तिकडे, ऋषिकेश कितीही लांब राहिला किंवा तो सुमुख आहे भोपाळमध्ये घर आहे त्याचं, पण आपल्या मनापासून आपल्याला असं वाटतं की इथं यावं म्हणून. ते येण्यामागचं कारण मुंडेबुवांनी सांगितलं की इथे आपल्याला बसता यावं अशी काही जणांची सगळ्यांची इच्छा असते, पण प्रत्येकाला शक्य नाही होत. तरी सुद्धा अशा कार्यक्रमांना आपण जायला पाहिजे अशी आपल्या मनातून भावना असते. तर या ठिकाणी असलेली इकडच्यापेक्षा जास्त जी गर्दी आहे ती दिवसेंदिवस वाढत जावी आणि ह्या चौरंगाला असे जास्तीत जास्त विद्यार्थी लाभावेत की त्यांचा सत्कार व्हावा म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावी अशी विनंती आपल्या मुंडेबुवांनी केली. ही पाठशाळा उभारण्यामागचे जे कष्ट आहेत त्याला शब्दात वर्णन करता येणार नाही. त्यामागची पुण्याई पाठशाळा सुरू होण्यापूर्वी किंवा पाठशाळा सुरू झाली असं कळल्यानंतर विद्यार्थ्यांनी इथे येणं किंवा पालकांनी विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना इथे घालणं, त्या सगळ्यांनी सुखासमाधान कोणत्याही प्रकारची मोठी भांडणं न करता किंवा माझ्यामुळे तुला त्रास होतोय किंवा तुझ्यामुळे मला त्रास होतो मी घराकडे जातो तू इथे सुखाने राहा असं न होता सगळ्यांनी सुखासमाधान इथे राहणं, त्यानंतर इथं खेळणं, वावरणं, मजा करणं, गुरुजींचे विचार ऐकणं, ते तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करणं, तिथल्या गाई गुरांची सेवा करायची, शेती करायची. आपण इथून बाहेर पडताना या पाठशाळेबद्दल आपल्या वागण्यातून आदर निर्माण झाला पाहिजे इतरांच्या मनामध्ये. असं वागणं हे सगळं झालं पाहिजे पुढे जाऊन. म्हणून हे वैभव आहे, ही परंपरा आहे, ही सुरू राहावी याचा एक वस्तुपाठ सगळ्यांना मिळावा, लहान विद्यार्थ्यांना, की त्यांनी पुढे जाऊन असे कार्यक्रम होण्यासाठी म्हणून पाठशाळेत आपण वैयक्तिक मनापासून प्रयत्न करून एक घनपाठी व्हावं याकरिता म्हणून जे काही या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलं तर हे वैभव जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तर ती पूर्ण करण्यासाठी आपण क्षणोक्षणी प्रयत्नात राहिलं पाहिजे. एकंदरीत या कार्यक्रमाचा गोषवारा असा आहे की किंवा हा संदेश असा आहे की असे कार्यक्रम इथे वारंवार आणि लवकरात लवकर व्हावेत याकरता या ठिकाणी हे विद्यार्थी राहतात तिथे म्हणा, तेंडोलीत म्हणा, भार्गवच्या घरी किंवा वामनदाराकडे, ऋषिकेशकडे, आता त्या विद्यार्थ्यांना बाकी सगळ्या जगातल्या आकर्षणांपासून लांब राहून गुरुजी जसे सांगतील तसं वल्लभने सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची आपली बुद्धी न वापरता अभ्यास करून सगळ्यांना अशी बुद्धी प्रदान करावी की बुवा केवळ घनपाठी म्हणून नाही तर जे जे ज्ञानाचे मार्ग पुढे पुढे उघडत जातील त्या त्या ज्ञानाच्या मार्गांमध्ये सगळ्यांनी उच्चतम शिखर गाठावं. ह्या पाठशाळेचं नाव म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाचं, कोणत्याही शाळेचं नाव म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी म्हणून बरेच प्रयत्न करावे लागतात. नुसती संस्था म्हटली की ती चालवायला बरेच प्रयत्न, म्हणजे
आता सत्कार सोहळा कार्यक्रम करायचा आहे म्हणून मदत निधी मागण्यासाठी लोकांना फिरावं लागतं. आज असा आहे तो असाच वृद्धिंगत होण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी वेदपुरुषांनी प्रार्थना करूया. यापुढे जाऊन मध्यान्ह संध्या अग्निकार्य ब्रह्मयज्ञ वगैरे जे काय आपापलं असेल त्याप्रमाणे करून पुढच्या कामाला लागूया. सगळ्यांनी म्हणून एक वेदपुरुषाची प्रार्थना करूया, एक मंत्र म्हणूया की ज्यामुळे सर्वांवर वेदपुरुषाची कृपा होईल. हे कार्यक्रम थांबवूया. ओम समाने वापूर